कुंभ राशी अक्षय तृतीयानंतर तुमच्या जीवनात घडणार हे नवे बदल. कुंभ राशीसाठी अक्षय तृतीयानंतरच्या काळात जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत. या बदलांचा परिणाम त्यांच्या आर्थिक, करिअर, व्यावसायिक, व्यक्ती, वैयक्तिक नातेसंबंध, मानसिक स्थिती आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक रीतीने परिणाम होणार आहे. शनी ग्रहाचा विशेष प्रभावामुळे अक्षय तृतीयानंतर कुंभ राशींसाठी काही नवीन आणि अनपेक्षित घडामोडी घडणार आहेत. त्याचबरोबर या बदलांमुळे कुंभ राशींच्या व्यक्तींना त्यांचे जीवन अधिक संपन्न आणि समाधानकारक होईल. चला तर मग यातील बाबींवर सविस्तर माहिती पाहूयात. 1. आर्थिक स्थिरता भरभराट आहे आणि नवीन संधी. अक्षय तृतीयानंतरचा काळ कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक ठरणार आहे. पूर्वीच्या आर्थिक अडचणींना तोंड देत असाल तर आता तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे आणि तुम्हाला नवीन आर्थिक स्रोत मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. हे उत्पन्न असे स्रोत विविध प्रकारचे असू शकतात, जसे की नवीन नोकरी, व्यवसायातील यश, गुंतवणुकीतून मिळणारे लाभ किंवा संपत्ती मिळवण्यासाठी अनुकूल संधी. या काळात तुम्हाला आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य लाभेल. त्यामुळे गुंतवणुकीच्या संधींचा योग्य विचार करून त्या दिशेने पावले टाकणे गरजेचे आहे. कुंभ राशींच्या लोकांसाठी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा काळ उपयुक्त ठरणार आहे. जर पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक आहे तर आता त्या गुंतवणुकीत मधून खूप मोठा लाभ मिळणार आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असेल, कारण अनावश्यक खर्च आर्थिक उत्पन्न, आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण करणार आहे. म्हणून योग्य आर्थिक नियोजन केल्यास हा काळ आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळवण्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नवीन प्रॉपर्टी, वाहन किंवा अनन्य काही महागडी वस्तू खरेदी करण्याची योजना असल्यास हा काळ त्यासाठी शुभ आहे. 2. करिअरमध्ये प्रगती, नवनवीन संधी आणि यश. कुंभ राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवी दिशा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन केले जाईल आणि त्यामुळे तुम्हाला वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळणार आहे. काही लोकांना प्रमोशन किंवा अधिक जबाबदारीचे संधी मिळणार आहेत. नवीन प्रकल्प, नव्या संधी आणि आव्हाने तुमच्या वाटेला येणार आहेत, ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात बदल घडतील. या संधींचे योग्य रीतीला बघितल्यास बदल घडतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि कौशल्य या दोन्ही गोष्टी वाढतील. या काळात काही कुंभ राशीतील लोकांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये तांत्रिक आणि मॅनेजमेंट कौशल्य किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील कौशल्य शिकणे समाविष्ट असू शकते. करिअरमध्ये प्रगती साधण्यास मदत होईल, तसेच करिअरचा विस्तार करून त्यात स्थिरता आणण्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. तसेच व्यवसायात नव्या भागीदारीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक यशस्वी होणार आहे. 3. वैयक्तिक नातेसंबंधात सुधारणा, आनंदाने नवीन अनुभव. अक्षय तृतीयानंतरच्या काळात कुंभ राशींच्या व्यक्तींना वैयक्तिक नातेसंबंधात सुधारणा होईल. जी पूर्वी नातेसंबंधात गैरसमजताना किंवा खटके उडत होते ते आता दूर होतील. कुटुंबाशी सदस्यांशी संवाद सुधारेल आणि जवळच्या नात्यांमध्ये परस्पर स्नेहभाव निर्माण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, ज्यामुळे कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांसोबतची जवळीक वाढेल. नव्या नातेसंबंधाचा अनुभव घेण्याची संधी देखील मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल आणि नात्यांमध्ये नवचैतन्य येईल. कुंभ राशीतील व्यक्तींना प्रेमसंबंधातही सकारात्मक बदल दिसून येतील. ज्यांचे प्रेमसंबंध आहेत त्यांच्या जवळीक वाढेल आणि प्रेमाच्या बंधनात गोडवा येईल. काही कुंभ राशीतील लोक नवीन प्रेम संबंध सुरू करण्यास तयार असतील तर त्यांना योग्य जोडीदार मिळणार आहे. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ प्रेम आणि आपुलकीने परिपूर्ण असेल, ज्यामुळे विवाहित जीवनात सुखशांती निर्माण होईल. भावनिक स्थिरता प्राप्त झाल्याने माझा संबंध अधिक गोड होणार आहे. 4. मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन. कुंभ राशींच्या व्यक्तींमध्ये मानसिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या काळात तणाव, मानसिक चिंता असल्याने ते आता कमी होईल. तुमचा आत्मविश्वास तर वाढेल, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय घेण्यास मदत होईल. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे तुमचा विचारात विस्तारता येईल आणि तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करता येईल. या काळात तुम्हाला मानसिक शांतता अनुभवता येईल, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास देखील आणखी वाढेल. तुमच्या विचारांमुळे सकारात्मकता येईल आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या समाधान मिळेल. हा काळ तुम्हाला नव्या कल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी उत्तम आहे. मनात येणाऱ्या तणावपूर्ण विचाराला दूर ठेवण्यासाठी तुम्ही योग, ध्यान आणि शारीरिक व्यायाम यांच्यासारख्या तंत्रांचा अवलंब करू शकता. हे उपाय तुमचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यातील कोणता सामना करण्याची ऊर्जा मिळेल.
5. शारीरिक आरोग्यात सुधारणा आणि ऊर्जेची वाढ. कुंभ राशींच्या शारीरिक आरोग्यात देखील सुधारणा दिसून येणार आहे. जे पूर्वी काही शारीरिक समस्यांचा सामना करत होते त्यांना आता आरोग्याचा सकारात्मक बदल अनुभवता येईल. ह्यामुळे तुम्हाला तुमच्या दिनचर्यात आणि कार्यात अधिक उत्साहाने सहभागी होता येईल. आरोग्य उत्तम राखण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य विश्रांती घेणे गरजेचे आहे. या काळात तुम्हाला शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला अधिक कार्यक्षम आणि ताजेतवाने वाटेल. कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदलांचा काळ ठरणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, करिअरमध्ये नव्या संधी मिळतील, वैयक्तिक नातेसंबंधात प्रेम आणि गोडवा येईल, मानसिक स्थैर्य वाढेल आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा दिसून येईल. यामुळे कुंभ राशीतील व्यक्तींचे जीवन अधिक संपन्न, संतुलित आणि आनंदित बनणार आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.